मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि मी आता आलेलो आहे गाव तळीये, कारण या गाव तळीयेला जी वस्त्रे येऊन घरं गेली होती त्यांना जी पुनर्वसनाची जी घरं मिळालेली आहेत आणि ती घरं खास बघण्यासाठी बघा मागे तुम्हाला दिसतात पूर्ण गाव इथं बसवलं गेलं आहे। आणि तो मी बघायसाठी आलो आहे, कारण का आमचं पण गाव गेलेलं आहे आणि आमच्या गावातल्या लोकांना पण समजायला पाहिजे की ही घरं कशी आहेत आणि काय आहेत। काही लोक बघून गेलीत पण जी आली नाहीत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याच्या मार्गात पोचावा म्हणून मी इकडे आलेलो आहे। आणि आम्हाला पण माझ्या बायकोला पण बघायचं होतं, बायको बरोबर आले आणि बायकोला पण बघायचं होतं की ही जी घरं आम्हाला मिळणार आहेत ते कशी मिळणार आहेत। या संदर्भात मी आता इथं घर बघायला आलेलो आहे। तर खूप सुंदर असं हे गाव इथं बसवत आहेत। हे बघा, ही अशी हे बघा एकदम जबरदस्त अशी घरं आहेत आणि अशी घरं बांधतायत की पूर आला तरी वाहणार नाहीत, वरून डोंगर आला तरी त्यांनी कोसळणार नाहीत पूर्ण। हे बघा इकडे हे लोखंड वगैरे सर्व इकडे लोखंडच आहे बघा। हे बघा ही सर्व लोखंडाची फ्रेममध्ये सर्व घर आहे आणि आज सर्व ही जी भिंत वगैरे दाखवले हे बघा, ह्या भिंती आहेत त्या सर्व आरसीसी आहेत, त्या आरसीसी प्लेट लावलेत आणि सर्व मजबूत अशी घरं केलेली आहेत। आणि ते आता घरं आतून कशी आहेत ते मी आता तुम्हाला हे दाखवतो। तर चला बघूया आजचा व्हिडिओ। पुनर्वसन गाव चालू आहे। चल बघा, हा एक असा हे बघा, हे वर आहे ना हे पूर्ण आहे बघा, हे पूर्ण लोखंड आहे आणि हे पूर्ण फायबर मटेरियल आहे। त्याच्यावर काय स्लापातलं काय माहिती नाही, पण हे जबरदस्त असं फिटिंग त्यांचं म्हणजे आहे, मजबूत आहेत, काय टेन्शनच नाही। हा वादळ वारा आला तरी ते उसकडली जाणार नाही आहेत, ह्या पद्धतीची त्यांनी ते केलेली आहेत। इकडे स्लायडिंग विंडो वगैरे केले आहेत। हा बघा, हा मेन डोअर ठेवला इकडे, हा बघा हा डोअर आहे आणि हा हॉल आहे। वरला सिलिंग वगैरे पूर्ण फायबरमध्ये PVC-मध्ये सिलिंग केलेली आहे। आणि हे बघा हा हॉल 22 बाय 10चा, हा बघा हा 22 बाय 10 फुटाचा तुम्हाला एक हा हॉल इथं मोठा दिलेला आहे, प्रशस्त हॉल आहे असा आणि जबरदस्त खरंच अगदी राहणारी पण खुश होतील। आणि दरवाजे हे मजबूत आहेत, प्लायचे दरवाजे आहेत सर्व। हे बघा खूप मोठे आहेत, अगदी तुमची पालखी जरी घरात आणायची म्हटली तरी पण हे घरामध्ये येईल असे दरवाजे मोठे ठेवलेले आहेत आणि व्हेंटिलेशन पण भरपूर आहे। बघा 1 2 3 4 एका हॉलमध्ये 4 खिडक्याने दरवाजा ठेवलेला आहे। आणि हे बघा हा किचन आहे, हा किचन हां किचन तुम्हाला बघा हे किचन बघा, किचन तुम्हाला साईज आहे 12 बाय 10ची, 12 बाय 10चा किचन पूर्ण केलेलं आहे आणि एक 7 फुटाचा हा वटा केलेला आहे, किचन वटा 7 फूट केलाय। इथे बेसिन वगैरे दाखवले, 2 नळ कनेक्शन दिले, एक नळ कनेक्शन दोन दिलेले आहेत, एक पियाच्या पाण्याचा एक वापरायच्या पाण्यासाठी आणि खाली पण मस्त हां। आणि इकडे तुम्हाला फ्रीजसाठी वगैरे जागा ठेवलेली आहे। आणि हे बघा हे भिंती जे आहेत तुम्ही खिळा मारू शकत नाही त्या भिंतीना, हे आरसीसी प्लेट आहेत। तुम्हाला जर काय करायचं असेल तर हे करावं लागणार, तुम्हाला ड्रिल करून करावं लागणार आहे। आणि ह्या बाजूला बघताय तुम्हाला वर पूर्ण सिलिंग आहे आणि 10 बाय 10चे 2 बेडरूम। हा बघा हा इथे एक बेडरूम आहे, त्याला एक व्हेंटिलेशन म्हणून ही खिडकी दिलेली आहे। हा बघा इथे डोअर आहे, हा 10 बाय 10चा एक बेडरूम आहे। आणि हा इकडे हा बघा, हा इकडे पण एक 10 बाय 8चा बेडरूम आहे। हा एक छोटा बेडरूम आहे, त्याला 2 व्हेंटिलेशन खिडक्या दिलेत आणि हा 10 बाय 10चा एक मोठा आहे। आणि इकडे हे तुम्हाला बघा हे संडास बाथरूम इकडे मोठे खूप असे उंच पण आहे, हे बघा व्हेंटिलेशन भरपूर आहे, हवा चांगली खेळते आहे इकडे संडास। आणि हे बघा बाथरूम केवढा आहे, भरपूर लांब लचक आहे, तुमची वॉशिंग मशीन पण या बाथरूम मध्ये राहील। या हिशोबाने त्यांनी ते वॉशिंग मशीन तुम्ही आंघोळ विंघोळ सर्व कपडे सर्व धुवू शकता असा बाथरूम आहे। तो बाथरूम तुमचा 4 बाय 10चा आहे, 10 फूट बाय 4 फुटाचा तुम्हाला हा बाथरूम इथं दिलेला आहे त्यांनी, खूप मोठा दिलेला आहे। हाईट पण 8 फूट आहे, उंच एवढा खूप उंच आहे। इथं तुम्हाला एक जाण्यासाठी त्यांनी केलेलं आहे तयार, इथं तुम्हाला शावर बिवर लावण्यासाठी पण केलेलं आहे सोय। अगदी तुमचा जो फ्लॅट असतो त्या फ्लॅट प्रमाणे तुम्हाला हे रूम प्रत्येकाला येणार आहेत बांधून देत आहेत।
हा मागचा दरवाजा लावला आहे बघा. हा आहे तो मागचा दरवाजा आहे. मागच्या दरवाजा आणि मागच्या दरवाज्यातनं तुम्ही आलात की तुम्हाला हा पूर्ण एक 4 फूट बाय हा जवळजवळ 27 फूट जवळजवळ लांब लचक तुम्हाला ही जागा होणार आहे. आणि त्याच्या बाजूनी परत ही जागा हे बघा, ही परत एवढी ही जवळजवळ 50 फूट जागा तुम्हाला 4 फूट बाय 50 फुटाची जागा तुम्हाला ती परत यूज होणार आहे. तशी त्या बाजून पण तुम्हाला 50 फूट बाय 4 फुटाची जागा आहे. अशी चारी बाजूनी जागा तुम्हाला ही एवढी मोठी हे बघा, ही मोठीच्या मोठी अशी जागा पूर्ण 4 फुटाची ही तुम्हाला सर्व हे बघा हे असं दिलेलं आहे. खूप अशी सुंदर रचना आहे घरांची केलेली आहे. अगदी राहणारे मनसोक्त राहतील, आनंदाने राहतील ह्या हिशोबानेच त्यांनी केलेलं आहे. इकडे तुमच्या प्रत्येकाचा संडासचा चेंबर बांधलेला आहे इकडे हे बघा. आणि ही बघा या घरांची रचना ही अशी आहे बघा, ह्या पद्धतीची ही रचना आहे घरांची. खूप सुंदर अशी रचना आहे. वरून काही तुम्हाला लिकेज होण्याचं टेन्शन नाही. खाली आरशीची आहे, त्याच्यावर तुम्हाला ती पत्रे टाकलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला गरम होणार नाही, काय नाही. एकदम टकाटक. थंडीतनं थंडी लागणार नाही, गरमीतनं गरम होणार नाही. अशी सुंदर घर अशी बांधलेली आहेत इकडं एकदम मस्त पैकी. हे बघा. लय भारी वाटत, जबरदस्त बघायला वाटत. प्रत्यक्ष बघायला आणि त्यासाठी आम्ही खास आम्हाला पण ही घरं मिळणार आहेत त्या हिशोबाने आम्हाला बघायचं होतं, म्हणून आम्ही प्रत्यक्ष हा गाव बघण्यासाठी इकडे आलेलो आहोत. हो का. ती घरं बघून आम्हाला खूप आवडली, व्यवस्थित आहेत. खास माझ्या बायकोला बघायचं होतं म्हणून बायकोला घेऊन आलो. बायको खुश झाली बघून. आणि हा जो मधला जो पेशेस तुम्हाला जो दिसतोय तो पूर्ण रोड होणार. प्रत्येकाच्या दारामध्ये गाडी लागली पाहिजे ह्या हिशोबाने हा रोड होणार. सर्वांना व्यवस्थित अगदी पाणी पुरवठा, दोन नळ दिलेत आतमध्ये, पाणी पुरवठा भरपूर होणार, लाईटीची सोय, सर्व सोयी पूर्ण अगदी पद्धतशीर ही सर्व घरं होत आहेत. आणि हा रोड इकडे सर्वीकडे जाणार आहे. बरं वनिता, तू जे बघाय घरं आलीस ते तुला बघून कसं वाटलं? एकदम समाधान वाटलं. एकदम मस्त घर आहेत, अगदी टकाटक. म्हणजे जर तुला बोललं की महिनाभर राहा या घरामध्ये आपला फ्लॅट सोडून, तर तू राहू शकतेस का? हा, पाण्याविण्याची सगळी पाण्याची सोय आहे, लाईटीविटीची तर राहू शकते. असल्या घरात तर कोण गावाच्या कारण तुमचा जो फ्लॅट आहे त्या फ्लॅट सिस्टीमच ही घरं बांधलेली आहेत. आणि तुम्हाला काहीच वाटणार नाही, म्हणजे तुम्ही फ्लॅटमध्ये राहिल्यासारखंच वाटणार आहे. फ्लॅटचाच लुक तुम्हाला पूर्ण या घरांचा दिलेला आहे. आणि जबरदस्ती अशी गव्हर्नमेंट तुम्हाला ही घरं देते बांधून. ये क्या है, ये उठाते वो क्या है? जी हम लोग तो इसको ब्लॉक बोलते हैं. नहीं वो दीवार है क्या? हाँ जी हाँ ये बीच में डालते जी, फाइनल है. ये पूरा सीमेंट का है? जी केमिकल से तैयार है ये. इसको कुछ नहीं होगा, जलेगा नहीं, हिलेगा नहीं, कुछ नहीं होगा, फटेगा नहीं, टूटेगा नहीं. ये अभी ऐसा खड़ा करने का क्या? जी हाँ बिल्कुल. ठीक है. और ऊपर वो जो मशीन लगा है वो 16 हीटर की है या बिजली के लिए? बोलो ले तुम्हाला. वो ऊपर की चौरस मशीन. हे भिंतीच्या प्लेट आहेत आरसीची. आणि आरसीची म्हणजे काय आहे की हे केमिकलयुक्त जसं बायझन शीट येतं त्या बायझन शीटसारखं हे 2 बाजून आहे. आणि मध्ये थर्माकोल आणि सिमेंट हे सर्व मिक्स करून हे मटेरियल ओतलेलं आहे. ही अशी पूर्ण प्लेट आहे. तुम्हाला डायरेक्ट जर खिळा मारायचा म्हटलं त्यात मारू शकत नाही. हे डायरेक्ट तुम्ही ते हे बघा थर्माकोल इथं दिसतं बघा. बघा थर्माकोल आहे. हे थर्माकोल आणि सिमेंट मिक्स आहे, त्यामुळे वजनाला हलकं आहे. हे बघा. हां, आणि हे मटेरियल तुमचं हे बघा, हे असं ह्या प्लेटिंग ह्या इथं अशा उभ्या केल्या जातात खाचीत टाकून. हे बघा, हे असं पूर्ण टाकलं जातं. हां, आणि नंतर हे जॉईंटवर हे हे जॉईंटवर हे असं तुम्हाला हे पुटी भरून ही अशी पूर्ण लेवल करायची जाते. आणि पिलर जो आहे तो हे बघा, हे फाउंडेशन करून हे लोखंडी पूर्ण पिलर आहेत अखंड. आणि हे पूर्ण लोखंडी ब्रॅकेट एकच वेल्डिंग करून नटबोल्टवर पूर्ण घरच अख्खं नटबोल्टवर आहे. नंतर या प्लेटी फक्त ह्या डायरेक्ट आतमध्ये थर्माकोल सिमेंट मिक्स केलेलं आहे, टाकलेले आहेत सर्व. आणि कारण ते थर्माकोल असल्यामुळे तुमच्या भिंती गरम पण होणार नाहीत आणि थंड पण होणार नाहीत. ह्या हिशोबाने ते बनवलेलं आहे. गरम होणार नाही, थंड राहते. हां, म्हणजे थंडीच्या टायमात पण नाही थंड राहणार. तेव्हा हे अशा प्लेटी पूर्ण आत टाकलेले आहेत. हे बघा, हे अशी पूर्ण वर अशी वगैरे फ्रेमिंग आहे. अशी फ्रेमिंग वगैरे सर्व वर बनली जाते. आणि मग ते पूर्ण तुमचं हां, आणि मग ते पूर्ण तुमचं हे आरसीची आपलं ह्याच्या खालून तुम्हाला शिलिंग होणार. ह्याचं PVCचं शिलिंग होणार खालून सर्व. आणि ह्या प्लेटी अशा तुमच्या भिंत म्हणून या उभ्या केल्या जातात. तेव्हा हे मजबूत आहेत एकदम.
हे सर्व फिटिंग नटबोल्टवर वगैरे केलेले आहेत, सर्व प्लेटी आहेत आतमध्ये. आणि नंतर ते भरल्यावर तुमच्या भिंत मजबूत अशा भिंती तयार होणार आहेत. हे सोलायटर आहे, हे सर्वांना लावणार आहेत, कारण हे दिवसभर चार्ज होणार आणि रात्रीची तुम्हाला फुल लाईट देणार. म्हणजे लाईटचं कनेक्शन नाही काय येणार, लाईट जाऊ येणार. म्हणजे लाईट कुठं असते? लाईटचं कनेक्शन पण येणार. आणि हे सोलर हीटर लावले, लाईट गेली की सोलर लाईट गेली की तुमचं हे इन्व्हर्टरचं काम करणार. म्हणजे तुम्हाला इन्व्हर्टरची सोय पण सर्व ही अवेलेबल केलेली आहे इकडं. हे बघा, तेव्हा ही गाव पूर्ण तुम्हाला असं दिसणार. बघा, हे तुमचं गाव पण असं सर्व दिसणार आहे एकसारखं. तेव्हा ही एकसारखी अशी घरं येणार ही. हे बघा, संध्याकाळ झाली, आम्ही जरा लेट आलो. हे लोक इकडे बघा, हे असे पुटी बिटी भरत आहेत. हे बघा, हे असं तुमचं जे भिंतीच्या सांधे आहेत त्या सांधेमध्ये पूर्ण ही पुटी बिटी भरून पूर्ण लेवल करून पूर्ण पेंटिंग होणार. हे बघा, आणि हे बघा, हे तुम्हाला इकडे असा पूर्ण पहिला एक पूर्ण लोखंडाचं ब्रॅकेट नटबोल्टवर सर्व फिटिंग वेल्डिंग वगैरे करून हे पूर्ण असं फाउंडेशन करून पूर्ण पहिलं उभं करतात. आणि नंतर त्या प्लेटिंग नंतर हे बघा, हे नंतर अशा प्लेटिंग लावतात. हे बघा, हे झाल्याच्या नंतर हे प्लेटिंग लावून पहिले पूर्ण ही घरं उभी करतात अशी. ह्या ज्या तुम्हाला दिलेत ते प्रत्येकाला संडासच्या टाक्या बनवलेले आहेत. हे बघा, हे टाके पण असे रेडीमेड आलेले आहेत सर्व. हे बघा, हो, हे संडासच्या टाके आहेत. हे बघा, हे डायरेक्ट तुम्हाला चौरस खोदणार नाही का नाही, डायरेक्ट आतमध्ये प्रत्येकाला संडासची टाकी बसवणार आहे सर्व. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे तीही दाबा.